त्याच्यात तीव्र बालकुपोषण, सौम्य बालकुपोषण आणि त्या बालकुपोषणाच्या उंबऱ्यावर असलेली लोक, बॉर्डरवर असलेली लोक, असे 3 कॅटेगरी केले. जे सौम्य कुपोषणात होते ते बॉर्डरवर आले, जे बॉर्डरवर होते ते बालकुपोषण मुक्त झाले, आणि जे अति बालकुपोषणात होते ते नॉर्मल रेंजला आता आपल्या औषधाने आलेले आहेत. आणि जवळजवळ 90% रिझल्ट आपल्या या मोदामृतचे आलेले आहेत. तसं आपल्याकडे त्याच्या गोष्टीचे सगळे रेकॉर्ड्स आपण मेंटेन केले, तसे ते पेपर आपण तयार केले सगळे. आणि म्हणजे कुठल्याही गोष्टीत टंगमंग किंवा असा हेळसांड आपल्या या माध्यमातून होत नाही. प्रत्येकाचा प्रॉपर ते डाटा कलेक्शन आणि ते खरंच औषध घेतात का मुलं, याच्यासाठी आम्हाला अंगणवाडी सेविकांची खूप या कामात मदत झाली. आणि कोल्हापूर नंतर आपण नागपूरमध्ये आपण तो घेतला, कारण नागपूरमध्ये भंडारा वगैरे इकडे जरा थोडा जो इंटिरियरचा एरिया आहे, मेढाघाट या ठिकाणी सुद्धा आपण ते घेतलं. त्याच्यानंतर बारामतीत आपण घेतलं, पुण्यात घेतलं, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण ही मोदामृत बाल कुपोषण अभियान आपण सुरू केलेले आहे. तर आजच्या युगामध्ये नवीन युवकांना या आध्यात्मिक आयुर्वेदिक तुमच्या सगळ्या कामाबद्दल त्यांना माहिती मिळावी म्हणून तुम्ही विश्व युवा प्रतिष्ठानाची स्थापना केली आहे. तर त्याबद्दल विश्व युवाच्या स्थापनेचा मागचा उद्देश हाच आहे की सगळा युवक एकत्र यावा. माझ्या जो वयातला जो सगळा युवक आहे, किंवा जे लहान असतील, माझ्यापेक्षा थोडे मोठे असतील, हे सगळे युवक एकत्र येऊन समाजाचं काम करावं, आध्यात्मिक चांगला मार्गावर त्यांनी राहावं, कुठेही वाहवत जाऊ नये. या निमित्ताने या विश्व युवाची आम्ही स्थापना केली.